आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। विजय शिवतारे यांची बारामती मतदारसंघातून माघार। पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय। पुरंदरला पाणी देण्याच्या सीएमडीसीएमच्या आश्वासनानंतर माघार घेतल्याची माहिती। शिवतारेमध्ये फार बोलले पण आता काही सेटलमेंट झाली वाटतं। शिवतारेंचे आधीचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत। रोहित पवारांचा विजय शिवतारेंना खोचक टोला। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलंय। 1-2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्यात, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही। मनसेसोबतच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदे गट आगामी लोकसभेच्या 16 जागा लढणार। 16 पेक्षा जास्त जागा लढू शकतो, पण कमी नाही, संजय शिरसाटांचा दावा। माझ्या भाजप पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या। मी सच्चा शिवसैनिक, साहेबांच्या नेतृत्वात काम करणार। मी कुठेही जाणार नाही। ठाकरे गटातच अंबादास दानवेंनी पक्षप्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या। नाराज असलं म्हणजे पक्ष सोडतात का? चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही। ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी खैरेंच्या नेतृत्वात पक्षाचं काम करत राहणार। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अंबादास दानवेंच्या प्रवेशाची आमच्याकडे कुठलीही चर्चा नाही, तर मराठवाड्यातील कुठल्याही मोठ्या नेत्याचा आज प्रवेश नाही। दानवेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। अंबादास दानवे आणि भाजपचे विचार वेगळे नाहीत। दानवे हे भाजपचे जुने नेते। अंबादास दानवेंच्या भाजप पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांनी मशालच्या चिन्हावरती लढावं। मशालच्या चिन्हावर लढले तरच राजू शेट्टींना पाठिंबा। हातकणंगलेच्या जागेबाबत ठाकरे गटाचं आग्रही मत। मवियामध्ये 4 जागांचा तिढा कायम। सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या। ठाकरे गट आणि पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। नाशिकमधल्या काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। हेमंत गोडसे नाशिकमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक, मात्र अजून महायुतीकडून नाशिकसाठी उमेदवार जाहीर नाही। नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटच लढणार, संजय शिरसाटांचा दावा। तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवरनं महायुतीत सध्या चर्चा सुरू असल्याची शिरसाटांची माहिती। बदल हा निसर्गाचा नियम, सगळ्यांनी बदल स्वीकारला पाहिजे। मुळशी तालुक्याच्या दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं सूचक विधान। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकूरकरांची सून अर्चना चाकूरकर भाजपमध्ये। फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। एक आमदार असलेल्या पक्षालाही भाजपनं दिल्लीला बोलावलं। रोहित पवारांचं नाव न घेता राज ठाकरेंना टोला। तर भाजप आता घाबरलाय म्हणून घर आणि पक्ष फोडले आहेत। रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील पक्ष कार्यालयातनं संध्याकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। लातूर जिल्ह्यातल्या भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर अजित पवार गटाच्या वाटेवर। अरविंद निलंगेकर लोकसभेसाठी इच्छुक असल्यानं अजित पवार गटात जाण्याची चर्चा। मवियाचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडनं उमेदवारी अर्ज दाखल। मवियाकडनं जोरदार शक्तीप्रदर्शन। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत। प्रहारनं दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ लढणार नाहीत। आनंदराज आंबेडकर अमरावतीमधनं लोकसभा निवडणूक लढणार। आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू। नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान। नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू। बूथ आणि बूथमधील मतदारांच्या घरी भेटी। मनाई असतानाही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फलकावर शरद पवारांचे फोटो। जळगावमधल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लावले फलक। ठाकरे गटाच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर। सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यासह अनेक नेत्यांचा समावेश। आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा। संजय देशमुखांचा नामांकन अर्ज भरताना उपस्थित राहणार। जाहीर सभेत देशमुखांचा प्रचारही करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार। काँग्रेसमध्ये उमेदवारी देताना पैशाचा वापर। माजी आमदार सेवक वाघायेंचा नाना पटोलेंवर आरोप। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं वाघाये नाराज। भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मवियाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यक्रमाला सुरुवात। नाना पटोलेंसह मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची हजेरी।
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नाना पटोलेंनी घेतली भाजपचे माजी आमदार चरण वाघमारेंची भेट। चरण वाघमारेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चा। शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना फोन, वळसे पाटलांवर उपचार सुरू, पवारांकडून फोनवरनं विचारपूस। घरात पडल्यानं वळसे पाटील यांना दुखापत झाली। भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना भाऊ खासदार उदयनराजेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। उदयनराजेंकडून सोशल मीडियावरती शिवेंद्रराजेंसोबतचा जुना फोटो शेअर। नाशिकच्या सटाणामध्ये धुळ्याचे खासदार सुभाष भामरेंचे पोस्टर, कह दिल से सुभाष बाबा फिर से अशा आशयाचे फलक। केंद्रीय मंत्री भारती पवारांचा नांदगाव मनमाड दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक भेटींवरती भर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन पूर्ण, आजपासून पंचायत समिती गटनिहाय भाजपचे कार्यकर्ते गाठी भेटी करणार। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे भाजपमध्ये, तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं राजीनामा। मुंबईच्या चेंबूरमध्ये भीमशक्ती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक, निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार। लोणावळ्यात मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक, महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही नेत्यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता। निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक, बैठकीत निवडणुकीसंदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन। खर्च निरीक्षक श्रीधर दास यांनी घेतली धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा, धामणगाव रेल्वे मतदारसंघातील अधिकारी तसंच पथकांच्या कामांचा आढावा। यवतमाळमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम, 20 शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत देशाच्या नकाशाची प्रतिकृती साकारली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विविध पथकांचं गठन, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी। सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंची रंगपंचमी, बंजारा समाजातील महिलांसोबत प्रणिती शिंदे खेळल्या रंगोत्सव। शिर्डीमध्ये साई मूर्तीवरती रंगांची उधळण, शिर्डीमध्ये भाविकांमध्ये रंगपंचमीचा एक वेगळा अनोखा उत्साह। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये रंगपंचमी साजरी, महंत पुजारी भाविकांकडून देवीच्या गाभाऱ्यामध्ये रंगांची उधळण। नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह, ढोल ताशाच्या गजरात धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनं रहाडीमध्ये रंग टाकून उत्सव केला साजरा। इथे अशा पद्धतीनं रंगोत्सव खेळण्याची अनोखी परंपरा। कोल्हापूरचे मवियाचे उमेदवार शाहू छत्रपतींकडून माजी सैनिकांसोबत रंगपंचमी साजरी, कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये रंगपंचमीचा उत्साह। सोलापुरात हरिभाई देवकरण शाळेमधील 60 पार केलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी, 10वीच्या 1978च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी। साताऱ्याच्या वाईमध्ये बावधनची बगाड यात्रा, शेलारवाडीमधील विकास तानाजी नवले यांना बगाड्या होण्याचा मान, यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी। लातूरच्या औराद शहाजनी इथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तापमान वाढल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचा दिला जातोय सल्ला। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता, तर राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज। राज्यात उष्माघाताचे एकूण 13 रुग्ण, बीडमध्ये 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। संरक्षणासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध। वसोव्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, चौपाटीवरती उभारलं भव्य अयोध्या मंदिर, समुद्राच्या वाळूपासून साकारलं विठ्ठल पांडुरंगाचं शिल्प। अमरावतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल पावसामध्ये भिजला, पावसामुळे हरभरा सोयाबीन खराब, लाखोंचं झालं नुकसान। अमरावतीमध्ये अवकाळी पावसाचा फटका, गहू संत्रा कांद्यासह भाजीपाल्याचं नुकसान, सततच्या अवकाळीमुळे शेतकरी संकटात। बुलढाण्याच्या लोणार सिंदखेड राजा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोरदार वाऱ्यांमुळे रस्त्यावरील झाडं घरावरचे पत्रे पडले, तर शेतमालाचंही मोठ्या प्रमाणात झालं नुकसान।
वाशिम जिल्ह्यामध्ये लघु प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये घट। लघु प्रकल्पातील पाण्याच्या आधारावरती शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली। शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिमच्या मालेगावात पावसामुळे हळद भिजून खराब। पावसामुळे हळदीच्या दरात घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती। सोलापूरच्या बार्शीमध्ये अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, तर काढणीला आलेल्या पिकांचंही नुकसान। एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद। मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदीचा निर्णय। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली। 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई। गोंदियामध्ये 3,25,00,000च्या धान अपहार प्रकरणी गुन्हा दाखल। शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये फायनान्स कंपनीसमोर शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी आंदोलन। आडगाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीचा पीक विमा नाही। पुणे जिल्ह्यात 72% लोकांचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक। शिधापत्रिकेवरील धान्याची माहिती मिळणार मोबाईलवर। जळगावच्या शेतकऱ्यांकडून केळीच्या बागांमध्ये कलिंगडाच्या अंतर्गत पिकाची लागवड। शेतकऱ्यांना 1.5 एकरात कलिंगड पिकातून भरघोस उत्पन्न। बीडमध्ये ऊसतोड मजुराचा मुलगा झाला डीवायएसपी। गावात दाखल होताच नागनाथ लाडचे जंगी स्वागत। 40 वर्षांपासून मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या मेहनतीला मिळालं यश। लातूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेला पाटबंधारे विभागानं टाळं ठोकलं। पालिकेचे 40 लाख रुपयांची थकबाकी। तेरणा प्रकल्पातनं निलंगा शहराला पाणी पुरवठा बंद।